चला तर म्हटलं मित्रांनो, आता दिवाळी झाली, भाऊबीज झाली, आता लागूया म्हटलं आपल्या कामाला. मग काय घेतली वाघाची चावी आणि मग काय सुसाट. कसं आहे शेवटी शेतकरी पुत्र. मग काय वाघावरती बसलो निघालो. तेवढ्यात आई वडील आलेच मागून मका काढायला. आम्ही सगळे निघालो. मग काय भाच्यांना काय दम निघतोय वय, भाची बी निघाली रानात. कसं आहे ना मित्रांनो, शेतकरी म्हटलं ना एक रुबाबच आला हो. आणि कसे शेतकऱ्याला सुट्टी घेऊ वाटली घेतली, नाही म्हटले तर नाही, त्याचा कोणी मालक नाही. शेतकरी हा शेवटी जगाचा बाप आहे. हा तर कमेंट करणारे काही कर द्या हो त्याने. मित्रांनो मग काय मम्मीने त्याने मका रपा हाणायला चालू केले. अन्न कंस खोडीत होते. आता काही लोक मला म्हणतील तू फक्त व्हिडिओज काढतो का, तू काही मदत करतो का नाही. मी त्यांना आधी सांगतोय, मी अजिबात मका पिका तोडत नाही. मी फक्त ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. मला ट्रॅक्टर परफेक्ट जमतं आणि आमच्या वडिलांना लई ट्रॅक्टर जमत नसल्यामुळं मला डेली रानात जावं लागतं. विषय डेली जाण्याचा नाही तर मुद्दाम तुम्हाला सांगतोय, नाहीतर तुम्ही म्हणता तू काही काम करत नाही का. आता आई वडिलांचं काम संपलं आणि माझ्या कामाची सुरुवात झाली. आणि आई वडील दुसऱ्या रानात गेले. ती मका मला घरी न्यायची होती आणि जनावरांना खायला टाकायची होतं. आता तेवढं सगळं झालं, मी घरी चाललो एकदम सुसाट. पण मित्रांनो तवर माझ्या आधी जाऊन आमचे भाचे गाडीवरती घरी पोहोचले. आणि घरी पोहोचल्याच्या नंतर भाचे म्हणल्यावर काहीतरी कांड करणारच, कारण त्यांचा जन्मच कांडसाठी झाला आहे. मित्रांनो काय केलं पाहिजे बरं ह्यांचं. बघा दिवाळीच्या सुट्टीला आल्यात, अशी अडण करतात. ही शाल्याची गडी घालून ठेवली होती बघा ही. का होय कमून फटकू का जरा तुम्हाला फटकू. कमून दिवाळीच्या सुट्टीला आल्या मामाची पुरे जिरवायचीच ना, जिरवायची ठरवली ना. मामाची जिरवायची ना, परत आणलं नाही पाहिजे. अरे तुम्ही काम नका करू पण शांत तरी राहणार का. काल कुणाची वही फाळली खरं सांगायचं, काल रात्री वही कुणाची फाळली तिथं नाही ना आठवत. आता नाही ना आठवत.